नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महिला दिनाच्या 3 तासाच्या कार्यक्रमाला 22 लाख खर्च, 50 जणांना फेट्यासाठी 75,000 तर नाश्ता आणि जेवणाचे 10 लाख. उल्हासनगर महापालिकेच्या महिला दिन कार्यक्रमावर तब्बल 22 लाख रुपयांचा खर्च झाल्याचे उघडकीस आल्यानंतर शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अवघ्या 3 तासाच्या कार्यक्रमासाठी इतका मोठा खर्च कसा झाला, असे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. याबाबत एका सुज्ञ नागरिकाने माहितीच्या अधिकारातून मागवलेल्या माहितीनंतर लाखो रुपयांची उधळपट्टी झाल्याचे उघड झालं आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना अशा उधळपट्टीने प्रशासन अडचणीत आलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त गोल मैदान येथील भगवती नावानी स्टेज ग्राउंडवर झालेला विशेष कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्या उपस्थितीत अवघ्या 3 तास चाललेल्या या कार्यक्रमासाठी सुमारे 22 लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे मंडप, साऊंड सिस्टीम, LED स्क्रीन, खानपान, DJ, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी आदी जवळपास सर्वच कामांचे कंत्राट एकाच ठेकेदाराला दिल्याची चर्चा रंगली आहे. उपलब्ध माहितीनुसार महिलांच्या नाश्ता व भोजनासाठी 9,40,000 रुपयांहून अधिक खर्च दाखवला आहे. याशिवाय मंडप, कार्पेट, स्टेज, सोफा, खुर्च्या, चहा, पिण्याचे पाणी, LED स्क्रीन, YouTube लाईव्ह, दिवे व सजावट यासाठीही मोठ्या प्रमाणात खर्च दाखवला आहे. भगवती नावानी स्टेज आधीपासून उपलब्ध असतानाही स्टेज उभारणीसाठी जवळपास 1.5 लाख रुपयांचा खर्च दाखवल्याने संशय अधिक बळावला आहे.